शेवटचा पॅराग्राफ फार महत्वाचा आहे. पण आज लेना है तो लो नाही तो जाओ चा गेला जमाना. एवढ्याशा ऍपवर दुकानदार मावेना. तू नाहीतर तो नाहीतर तो नाहीतर अजून तिसरा. कस्टमरचा ऐका नाहीतर धंदा विसरा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या जबरदस्त अशा स्टोरी ऑफ अ पोएमच्या नवीन एपिसोडमध्ये. सो टॉपिक आहे शॉपिंग. शॉपिंग ही जी कन्सेप्ट आहे ती कशी बदलत गेली. काहीही घेण्यासाठी आपण दुकानात जायचो, आता सगळं घर बसल्या येतं. खाण्याचे पदार्थ पण येतात, बाजार पण येतो, ग्रॉसरी तुमचं काय असेल कपबशा वगैरे पासून सगळं येतं. गॅसचं सिलेंडर घर बसल्या येतं. तर हा जो चेंज झालेला आहे याबद्दल थोडंसं लिहावं काहीतरी असा विचार आला डोक्यात. ही जी जर्नी ना की कशी कविता आता झिरोपासून बनत जाईल आणि मग छान एकदम भारी मिनिंगफुल कविता एंटरटेनिंग तुम्हाला ऐकायला मिळेल. ही जर्नी तुम्हाला फार अनुभवायला भेटेल, त्याच्यात तुम्हाला जास्त मजा येईल, कारण की मला स्वतःला मजा येणार आहे. सुरुवात कशी करायची आहे, त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स काय काय असतील, मी इथे काय काय गोष्टी लिहिल्या आहेत. मी माझ्या आयुष्यावर आता बॅक जाऊन जरा विचार करतोय. मी सायकल घेऊन जायचो कधी कधी, माझी ती ॲटलासची जुनी सायकल. सध्या तर मी फक्त खरेदी आणि एक शब्द लिहिला आहे, तो म्हणजे मजा. फार महत्त्वाचा शब्द आहे मजा, किंवा मजा यायची. काही लोकांना आता या ॲमेझॉनच्या ॲपला स्क्रॉल करण्यात मजा येऊ शकते. अँड नथिंग राईट ऑर रॉंग. तुम्हाला वाटत असेल ही वही कसं काय चेंज झाली. नोटबुक जी माझ्याकडे होती, मी ज्याच्यात आधी तुम्हाला दाखवलं की मी थोडंसं आयडिएशन करून ठेवलं होतं, ती माझ्या मुलीला आवडली तर ती घेऊन गेली ती माझी डायरी, आणि तिने मला आता दिली ही. सो एक कडवं लिहिलं आहे. आता ही कविता लिहायला मी आज दिवसभर प्रयत्न केला, पण मला काही त्याला मुहूर्त लागला नाही. ते पुढे नाही गेली गाडी. हे लावलं टायमर आणि विचारच केला की आता जे काही आपण आता बिल्टअप करतो आहोत, तर हे क्लॉक संपायच्या आधी एक पॅराग्राफ तरी लिहायचंच आहे. सो आता आपण एवढं तर लिहिलेलं आहे याच्यामध्ये. लहानपणी शॉपिंग कशी होती. आईबाबांसोबत जायची मजा होती. सणासुदीलाच फक्त करायची होती. आधी खरेदी मग हिशोबाची वही. आजही आठवेल अशी होती. लहानपणी शॉपिंग कशी होती, आजही आठवेल अशी होती. यावेळेस आपण कवितेचा फ्लो असा ठेवायचा प्रयत्न केला आहे की आज आपण इथे अशा प्रकारे ज्या प्रकारे शॉपिंग करतो त्या प्रकारे करतो. हे आहे लहानपण. इथे आपण कशा प्रकारे शॉपिंग करत होतो. प्रत्येकाचं लहानपण आहे. बालपणीच्या काही आठवणी आहेत शॉपिंगच्या बाबतीत, त्या इथे. त्याच्यानंतर आपण फ्लाय करू फ्युचरकडे. एका पॅराग्राफमध्ये याला थोडीशी जागा दिल्यानंतर या पूर्ण ओव्हरऑल पिक्चरचा आपण समाचार घेणार आहोत. होतंय, बनतंय, गाडी जरा पुढे पुढे जाते, मजा येते मस्त. ऑल राईट. सो थोडासा ॲमेझॉनचा फील घेतला. त्याच्यातून मला काय रिअल टाईम सेन्स झालं वर्सेस आधी शॉपिंग हा एरिया कसा होता याच्याबद्दल आता थोडीशी ही गाडी पुढे सरकली आहे. तर आता तुम्हाला मी क्विकली काय कविता आपली जमली आहे ते म्हणून दाखवतो. 3 दिवस गेले आपले याच्यामध्ये, पण फायनली एकदम भारी कविता आता जमली आहे. आधी आपण इथून सुरू केलं होतं, ओके. मग नंतर मी तुम्हाला दाखवलं होतं की त्याचा फ्लो कसा असेल. मग असं हळूहळू मी ते थोडं लिहायला सुरुवात केली, आणि आता या इथे आपली कविता पूर्ण झाली आहे. सुरुवातीपासून ऐकवतो. लहानपणी शॉपिंग कशी होती. आईबाबांसोबत जायची मजा होती. सणासुदीलाच फक्त करायची होती. आधी खरेदी मग हिशोबाची वही. आजही आठवेल अशी होती. लहानपणी शॉपिंग कशी होती. भाजी घ्यायला बाहेर जा, किराणा घ्यायला बाहेर जा. शॉपिंग तर नंतर, आधी पैसे काढायला बाहेर जा. तेव्हा बाहेर जाण्यातच तर मजा होती. लहानपणी शॉपिंग कशी होती. आजही आठवेल अशी होती. आजची शॉपिंग म्हणजे निव्वळ आराम. फक्त खिसा बघा, डोक्याला नाही जास्त काम. ॲप उघडा, ऑर्डर द्या, बेल वाजली, डिलिव्हरी घ्या. ना वस्तूची खात्री ना माणसाची ओळख. उघडला बॉक्स तर फक्त दगड आणि माती. लहानपणी शॉपिंग कशी होती. आजही आठवेल अशी होती. पण आज म्हणजे आता सगळंच काही फार वाईटच झालेलं आहे, किंवा गेले ते दिवस, आता असं काहीच नाही राहिलं, आता रडावंच लागेल असं काही नाही आहे. आता शेवटचा पॅराग्राफ फार महत्त्वाचा आहे. पण आज लेना है तो लो नाही तो जाओ चा गेला जमाना. एवढ्याशा ॲपवर दुकानदार मावेना. तू नाहीतर तो नाहीतर तो नाहीतर अजून तिसरा.
कस्टमरचं ऐका नाहीतर धंदा विसरा. पण हे खूप सरळ सरळ झालंय. खरी मजा तर 10ची जोडी 8ला नाही 9ला नाही 8ला. बरं बाई ठीक आहे 8ला मध्ये होती. लहानपणी शॉपिंग कशी होती आजही आठवेल अशी होती. ओके, म्हणजे एकदम महान पु ल देशपांडे किंवा कुसुमाग्रज यांच्यासारखं तर नाही, पण आपल्याला बरंच काही जमलं आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आणि स्टोरी त्याची, या कवितेची स्टोरी, आपल्या चॅनलचं नावच आहे स्टोरी ऑफ अ पोएम, नक्कीच आवडलं असेल. भेटूया पुढच्या अशा जबरदस्त एपिसोडमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट लाईफ.